गुड मॉर्निंग मित्रांनो. मी सहाय्यक प्राध्यापिका भीमादेवी महादेव डांगे, पाली विभाग प्रमुख, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स, ब्रह्मपुरी, डिस्ट, चंद्रपूर. सत्र 2020-21 या सत्रामध्ये BA भाग 2 सेमिस्टर 3च्या सर्व विद्यार्थ्यांचे इथे मी स्वागत करते. मित्रांनो, आपल्या ह्या कंपल्सरी पालीच्या पहिल्या तासिकेमध्ये सर्वात आधी आपण या पाली विषयाचा अभ्यासक्रम समजून घेऊया. सेमिस्टर 3चा अभ्यासक्रम गतवर्षीप्रमाणेच आहे. मागल्या वर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा आपल्याला एकूण 4 युनिट आहेत आणि हे 4 युनिट 80 मार्कांसाठी विचारल्या गेलेले आहेत. या 4 युनिटपैकी पहिल्या युनिटविषयी आपण समजून घेऊया. पहिला युनिट हा 20 मार्कांसाठीचा आहे आणि ह्या 20 मार्कांमध्ये तुम्हाला जातक कथा या ग्रंथातील 4 जातक कथांचा अभ्यास करावयाचा आहे, ज्याच्यामध्ये पहिली जातक कथा आहे सिंहचम्म जातक कथा, दुसरी जातक कथा आहे राजोवाद जातक कथा, तिसरी जातक कथा आहे सस जातक कथा आणि चौथी जातक कथा आहे गिज्झ जातक कथा. BA भाग 1 सेमिस्टर 1मध्ये मी तुम्हाला त्रिपिटक साहित्याविषयी माहिती दिली होती. ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितले होते की त्रिपिटक साहित्याचे 3 भाग आहेत, ज्यातील दुसरा भाग आहे सुत्तपिटक. या सुत्तपिटकामध्ये एकूण 5 भाग आहेत: दीघनिकाय, मध्यम निकाय, संयुक्त निकाय, अंगुत्तर निकाय आणि खुद्दक निकाय. या 5वा भाग जो आहे खुद्दक निकाय, या 5व्या भागाचे लहान मोठे एकूण 15 ग्रंथ आहेत, ज्याच्यापैकी जातक कथा हा एक ग्रंथ आहे, हा एक भाग आहे आणि या भागामध्ये एकूण 547 जातक कथा आहेत, ज्याच्यामधील एकूण 4 जातक कथांचा अभ्यास आपल्याला BA भाग 2 सेमिस्टर 3मध्ये अभ्यासावयाचा आहे. ज्यातील जातक कथा मी पुन्हा एकदा रिपीट करते. पहिली जातक कथा आहे आपल्याला अभ्यास करावयाचा आहे ती पहिली आहे सिंहचम्म जातक कथा, दुसरी आहे राजोवाद जातक कथा, तिसरी आहे सस जातक कथा आणि चौथी आहे गिज्झ जातक कथा. अशा पद्धतीने पहिल्या युनिटमध्ये आपणाला एकूण 4 जातक कथांचा अभ्यास करावयाचा असून त्या जातक कथा 20 मार्कासाठीचा त्यांचा अभ्यास करावयाचा आहे. पहिल्या युनिटप्रमाणेच आता आपण दुसऱ्या युनिटकडे वळूया. दुसरा युनिट आहे सुत्त निपात या ग्रंथावर आधारित. हा दुसरा युनिटसुद्धा 16+4 = 20 मार्कांचा आहे. पहिल्या युनिटप्रमाणे दुसऱ्या युनिटमध्ये सुद्धा आपल्याला फक्त 4 सुत्तांचा अभ्यास करायचा आहे. हे 4ही सुत्त सुत्त निपात या ग्रंथातील आहेत, ज्याच्यामध्ये तुम्हाला आमगंध सुत्ताचा अभ्यास करावयाचा आहे, दुसरं वसल सुत्त आहे, तिसरं पब्बज्जा सुत्त आहे आणि चौथं रतन सुत्त आहे. अशा 4 सुत्तांचा अभ्यास तुम्हाला या दुसऱ्या युनिटमध्ये सुत्त निपात या ग्रंथामधून करावयाचा आहे. या PPTमध्ये आपण बघितलं की युनिट फर्स्ट आणि युनिट सेकंड ह्या दोन्ही युनिटमध्ये तुम्हाला 20+20 = 40 मार्काचा अभ्यास करावयाचा आहे, ज्याच्यामध्ये पहिल्या युनिटमध्ये तुम्हाला पूर्णतः जातक कथा या ग्रंथातील 4 जातक कथांचा अभ्यास करायचा आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला ह्या जातक कथा सोबतच तुम्हाला जातक कथा यावरती टिपणे लिहून दिल्या जाणार आहे आणि टिपण्यासाठी सुद्धा तुम्हाला जातक कथा हे विचारल्या जाणार आहे. म्हणून तुम्हाला तुमच्या क्वेश्चन पेपरचं पॅटर्न तर मी पुढे समजावून सांगणारच आहे. सर्वात आधी लक्षात घ्या की तुमचं पहिलं आणि दुसऱ्या युनिटमध्ये तुम्हाला ज्या 4 जातक कथा आणि 4 सुत्तांचा अभ्यास करायचे आहे, ते सुत्त आणि जातक कथा तुम्हाला एकूण 40 मार्काचे आहेत. मी पुन्हा एकदा रिपीट करत आहे. युनिट फर्स्टमध्ये तुम्हाला 20 मार्कांसाठी
4 जातक कथांचा अभ्यास करायचा आहे. पहिली जातक कथा आहे सिंहचम्म जातक कथा, दुसरी जातक कथा आहे राजवाद जातक कथा, तिसरी जातक कथा आहे सस जातक कथा आणि चौथी जातक कथा आहे गिज्ज जातक कथा. दुसऱ्या युनिटमध्ये तुम्हाला सुत्त निपात ग्रंथाचा अभ्यास करावयाचा आहे, ज्याच्यामध्ये पहिलं सुत्त आहे आमगंध सुत्त, दुसरं सुत्त आहे वसल सुत्त, तिसरं सुत्त आहे पब्बज्जा सुत्त आणि चौथं सुत्त आहे रतन सुत्त. अशा पद्धतीने पहिल्या आणि दुसऱ्या युनिटविषयीची माहिती आपण बघितली. आता आपण तिसऱ्या आणि चौथ्या युनिटची माहिती बघूया. पहिल्या युनिटमध्ये आणि दुसऱ्या युनिटमध्ये तुम्ही सुत्त पिटकामधील ग्रंथांचा अभ्यास केला. आता आपण तिसऱ्या युनिटमध्ये विनयपिटक ग्रंथातील कथांचा अभ्यास करणार आहोत. मी तुम्हाला सांगितले होते की त्रिपिटकाचा पहिला भाग जो आहे विनयपिटक, याच्यामध्ये भिक्षू आणि भिक्षुनी नियमांविषयीची माहिती आलेली आहे. त्यातील काही जातक कथांचा अभ्यास आपल्याला युनिट 3 मध्ये करावयाचा आहे. 2 युनिटप्रमाणे या युनिटमध्ये सुद्धा मार्किंग आलेली आहे. 16 अधिक 4 बरोबर 20 मार्क्स. अशा पद्धतीने तुम्हाला तिसऱ्या युनिटवरती सुद्धा एकूण 20 मार्काचा अभ्यासक्रम दिलेला आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला पहिलं जे चॅप्टर राहणार आहे ते आहे धम्मचक्क पबत्तन सुत्त. याच्यामध्ये तुम्हाला तथागत बुद्धाच्या गृहत्यागापासून तर बुद्धत्व प्राप्ती आणि पहिलं धम्मोपदेशापर्यंतचा अभ्यास दिलेला आहे. या पहिलं जे तुमचं सुत्त आहे धम्मचक्क पबत्तन सुत्त, दुसरं आहे पंचभेषज कथा, ज्याच्यामध्ये 5 प्रकारच्या औषधी युक्त अन्नाविषयीची माहिती, भोजनाविषयीची माहिती तथागत बुद्धांनी दिलेली आहे. त्याच्यानंतर तिसरं जे सुत्त आहे ते आहे राहुलवत्तू आणि चौथी जी कथा आहे ती आहे बोधिकथा. अशा पद्धतीने पहिल्या दुसऱ्या युनिटप्रमाणे तिसऱ्या युनिटवरती तुम्हाला एकूण 20 मार्काचा अभ्यासक्रम दिलेला आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला पहिलं आहे धम्मचक्क पबत्तन सुत्त, दुसरं आहे पंचभेषज कथा, तिसरं आहे राहुलवत्तू आणि चौथं आहे बोधिकथा. अशा एकूण 4 धड्यांचा अभ्यास तुम्हाला याच्यामध्ये करावयाचा आहे. आणि तिसरं युनिटसुद्धा तुमचं 20 मार्कासाठीच विचारलेलं आहे. त्याच्यानंतर आता आपण बघूया युनिट 4. युनिट 4मध्ये काय आहे? युनिट 4मध्ये आपण व्याकरणाला बघतो. कोणतीही एखादी भाषा म्हटली की ती भाषा व्याकरणाशिवाय पूर्ण होत नाही. मग आपली पाली भाषासुद्धा व्याकरणाशिवाय पूर्ण होणार नाही. आणि म्हणून आपण युनिट 4मध्ये पाली भाषेतील व्याकरणाचा अभ्यास करणार आहोत. मग आता व्याकरणाचा अभ्यास करताना युनिट 1, युनिट 2, युनिट 3 त्याच पद्धतीने आपले युनिट 4 आहे. हा जो अभ्यासक्रम आहे या अभ्यासक्रमामध्ये आपण युनिट 4मध्ये 20 मार्कासाठी पूर्णतः व्याकरणाचा अभ्यास करणार आहोत. या व्याकरणाच्या अभ्यासामध्ये भिक्षू डॉक्टर धर्मरक्षित यांच्या पुस्तकातील प्रकरण 14 ते 20 या प्रकरणाचा अभ्यास आपण ह्या 4थ्या युनिटमध्ये करणार आहोत. आणि ह्या 4थ्या युनिटमध्ये आपण भिक्षू धर्मरक्षित यांच्या एकूण 14 ते 20 या प्रकरणांचा अभ्यास करणार आहोत. मी तुम्हाला पुन्हा एकदा रिपीट करते की आपल्या युनिट 1 पासून युनिट 4 पर्यंत जो अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम या पद्धतीचा आहे. युनिट 1, युनिट 2, युनिट 3 आणि युनिट 4 एकूण तुम्हाला 20 मार्क +20 +20 आणि +20 असं एकूण तुम्हाला 80 मार्क्सचं थेरी पेपर राहणार आहे. आणि या थेरी पेपरमध्ये पहिल्या युनिटवरती तुमचे 20 मार्क्स आहेत, ज्याच्यामध्ये तुम्हाला जातक कथा ग्रंथाचा अभ्यास करावयाचा आहे. या जातक कथा ग्रंथामध्ये तुम्हाला एकूण 4 जातक कथांचा अभ्यास करावयाचा आहे. पहिली जातक कथा आहे सिंहचम्म जातक कथा, दुसरी जातक कथा आहे राजवाद जातक कथा, तिसरी जातक कथा आहे सस जातक कथा
आणि चौथी जातक कथा आहे गिज्ज जातक कथा. अशा पद्धतीने पहिल्या युनिटमध्ये तुम्हाला 4 जातक कथांचा अभ्यास करावयाचा आहे. दुसरा युनिट जो आहे तो दुसरा युनिट तुम्हाला 20 मार्कासाठीचा आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला सुत्त निपात ग्रंथाचा अभ्यास करावयाचा आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला पहिलं सुत्त आहे आमगंध सुत्त, दुसरं सुत्त आहे वसल सुत्त, तिसरं सुत्त आहे पब्बज्जा सुत्त आणि चौथं सुत्त आहे रतन सुत्त. अशा पद्धतीने तुमचे 2 युनिट झाले. मग तुमचा येतो तिसरा युनिट. तिसऱ्या युनिटमध्ये तुम्हाला विनय पिटक ग्रंथाचा अभ्यास करावयाचा आहे, ज्यातील 4 कथा तुम्हाला आहे. या 4 कथांमध्ये आहे तुम्हाला पहिला आहे धम्मचक्क पबत्तन सुत्त, दुसरं आहे पंचभेषज कथा, तिसरं आहे राहुल वत्तू आणि चौथं आहे बोधी कथा. अशा पद्धतीने तुम्हाला तिसऱ्या युनिटमध्ये 20 मार्कासाठी विनय पिटक ग्रंथातील 4 कथांचा अभ्यास करावयाचा आहे. आणि चौथ्या युनिटमध्ये तुम्हाला आहे पाली व्याकरणावरती भिक्षू डॉक्टर धर्मरक्षित यांनी लिखित असलेल्या पुस्तकातील प्रकरण 14 ते 20 या प्रकरणाचा अभ्यास तुम्हाला करावयाचा आहे. हे प्रकरण 14 ते 20 तुम्हाला 16 अधिक 4 बरोबर 20 मार्कासाठी विचारलेले आहेत. अशा पद्धतीने पहिल्या युनिटवरती 20 मार्क्स, दुसऱ्या युनिटवरती 20 मार्क्स, तिसऱ्या युनिटवरती 20 मार्क्स आणि चौथ्या युनिटवरती 20 मार्क्स, अशा पद्धतीने तुम्हाला एकूण 80 मार्काचा अभ्यासक्रम हा थेरी पेपरमध्ये राहणार असून मग आता तुम्हाला प्रश्न पडेल की मग 100 मार्काचं जर आपल्याला 100 मार्क्स जर आपल्याला असतात तर 20 मार्क्स कुठे आहेत? मग उरलेले 20 मार्क्स तुम्हाला या पद्धतीने आहेत. तुमचे 4 मार्क्स आहेत तुमच्या अटेंडन्सवरती. मग त्याच्यानंतर तुमच्या असाइनमेंटवरती तुम्हाला 12 मार्क्स दिलेले आहेत आणि तुमच्या क्लास सेमिनारवरती तुम्हाला 4 मार्क्स दिलेले आहेत. अशा पद्धतीने तुमचे इंटरनल असेसमेंटचे 4 अधिक 12 अधिक 4 बरोबर 20 मार्क्स तुम्हाला तुमच्या इंटरनल असेसमेंटवरती विचारलेले आहेत. अशा पद्धतीने तुमचा BA भाग 2चा सेमिस्टर 3चा अभ्यासक्रम आहे. मी पुन्हा एकदा रिपीट करत आहे. पहिला युनिट तुम्हाला विचारलेला आहे 20 मार्कासाठी, ज्याच्यामध्ये जातक कथा ग्रंथातील 4 जातक कथांचा अभ्यास करायचा आहे. पहिली जातक कथा आहे सिंहचम्म जातक कथा, दुसरी जातक कथा आहे राजवाद जातक कथा, तिसरी जातक कथा आहे सस जातक कथा आणि चौथी जातक कथा आहे गिज्ज जातक कथा. युनिट 2 मध्ये मग तुम्हाला अभ्यास करावयाचा आहे सुत्त पिटक ग्रंथातील 4 सुत्तांचा अभ्यास, जो तुम्हाला 20 मार्कासाठी विचारलेला आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला आमगंध सुत्त, वसल सुत्त, पब्बज्जा सुत्त आणि रतन सुत्त अशा 4 सुत्तांचा अभ्यास 20 मार्कांसाठी करायचा आहे. तिसऱ्या युनिटमध्ये तुम्हाला 20 मार्काच्या अभ्यासक्रमासाठी विचारलेला आहे धम्मचक्क पबत्तन सुत्त, पंचभेषज कथा, राहुल वत्तू आणि बोधी कथा या 4 कथांचा अभ्यास तुम्हाला करावयाचा आहे. आणि या 4ही कथा विनय पिटकातील महावग्ग या प्रथम भागातून घेण्यात आलेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर तुमचं युनिट 4 जे येतं 20 मार्कासाठीचं, ते युनिट 4 आहे तुमचं भिक्षू डॉक्टर धर्मरक्षित यांनी लिखित असलेल्या व्याकरणाच्या पुस्तकामधील प्रकरण 14 ते 20 या प्रकरणांचा अभ्यास तुम्हाला करावयाचा आहे, जे तुम्हाला 20 मार्कासाठीचं आहे. आणि त्यानंतर उरलेले तुमचे जे इंटरनल असेसमेंटचे 20 मार्क्स आहेत, ज्याच्यामध्ये तुम्हाला 4 मार्कासाठी अटेंडन्स आहे, 12 मार्कासाठी तुमचं असाइनमेंट आहे. वरील अभ्यासक्रमामध्ये मी तुम्हाला कोणतेही 3 प्रश्न देणार. त्या 3 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला लिहून आणावयाची आहेत आणि ज्याच्यावरती तुमचे 12 मार्क्स आहेत. मग त्याच्यानंतर तुमचं प्रत्येकाच्या आवडीच्या विषयावरती तुम्हाला एक वर्ग सेमिनार द्यावयाचा आहे, क्लास सेमिनार द्यावयाचा आहे, ज्याच्यावरती तुम्हाला 4 मार्क्स आहेत. सगळ्यांना वेगवेगळे विषय घ्यावयाचे आहेत आणि त्याच्यावरती तुमचं
वर्गामध्ये एक सेमिनार घेतला जाणार आहे. अशा पद्धतीने एकूण तुमचं 20, दुसऱ्या युनिटला 20, तिसऱ्या युनिटला 20, चौथ्या युनिटला 20 बरोबर झाले 80 मार्क्स आणि इंटरनल असेसमेंटवरती तुम्हाला झाले 20 मार्क्स. असं एकूण तुमचं 100 मार्काचा हा BA भाग 2 सेमिस्टर 3चा अभ्यासक्रम राहणार आहे. पुढच्या PPTमध्ये आपण क्वेश्चन पेपर पॅटर्न समजून घेणार आहोत. ओके.